आजी, आज चंद्र बघ किती छान दिसत आहे. हो ना, पूर्ण गोल दिसतोय, जसा की माव्याचा पेढा. अरे मुलांनो, आज पौर्णिमा आहे, नारळी पौर्णिमा. आज कोळी बांधव सागराला नारळ वाहतात व त्यांचे रक्षण करण्यासाठी सागराची पूजा करतात. अरे वा, किती छान. समुद्रात मोठ्या मोठ्या बोटी घेऊन जाऊन ते वर्षभर मासेमारी करतात. समुद्रामुळेच त्यांचा व्यवसाय चालतो. म्हणूनच समुद्राचे ते आभार मानत असतील ना. हो सुमित, तू अगदी बरोबर बोललास. आजी, उद्या रक्षाबंधन आहे. उद्या भाऊ बहिणीच्या नात्यातील गोडवा जपणारा रक्षाबंधन हा सण आहे. आजी, मग तू आज आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहे? मुलांनो, आज तुम्हाला एका अशा बहीण भावाची गोष्ट सांगते जे रोज भांडायचे, पण संकटाच्या वेळी एकमेकांची ढाल बनायचे. अरे वा आजी, आमच्यासारखेच भांडायचे का ते? नाही रे सुमित दादा, तू तर माझं चॉकलेट पण चोरून खातोस. आजी, त्यांची नावं काय होती ग? भावाचं नाव होतं अविनाश आणि बहिणीचं नाव होतं अवंतिका. चला बघूया त्यांनी पहिल्या संकटाचा कसा सामना केला. सिकंदराबाद नावाचे एक शहर होते. शहरात मोठमोठ्या इमारती होत्या. लांबच लांब रस्ते होते. रस्त्यावर वाहनांची रेलचेल चाले. शहरात एक मोठी शाळा होती. शहरातील बहुतांश मुले त्या शाळेत शिकत. त्याच शाळेत अविनाश व त्याची लहान बहीण अवंतिका शिकत होते. दोघे खूप हुशार होते. भाऊ बहिणीतील छोटी मोठी भांडणं त्यांच्यात नेहमी होतं, पण दोघांपैकी एकावर जरी संकट आले तर ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहत. भावा बहिणीचे नाते असेच असते. त्यांच्या गोड नात्यातील काही किस्से मी तुम्हाला आता सांगणार आहे. ते ऐकल्यावर तुम्हाला कळेल की भाऊ आणि बहिणीचे नाते किती जिव्हाळ्याचे असते. एके दिवशी अविनाश शाळेतून घरी आला. त्याच्या हातात शाळेची फी भरण्याची पावती होती. तो पावती हातात घेऊन शांतपणे एका कोपऱ्यात बसला. अवंतिका खेळत खेळत तिथे आली. तिने अविनाशकडे पाहिले. दादा, काय झालं? आज एवढं शांत का बसलास? सकाळपासून तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेत. काही नाही ग. काही नाही? मग ही पावती अशी का बघतोयस, जणू ती तुझ्याशी भांडायला आली आहे? ही शाळेची फीची पावती आहे. अरे वा, मग फी भरायची असेल ना? हो, पण यावेळी फीचे पैसे कमी पडत आहेत. किती कमी पडत आहेत? 500 रुपये. एवढंच ना? मला वाटलं तू शाळेची पूर्ण इमारत विकत घ्यायला निघालास. अवंतिका थोडा वेळ विचार करू लागली. एवढंच ना? मला वाटलं तू शाळेची पूर्ण इमारत विकत घ्यायला निघालास. अविनाश हसला, पण पुन्हा काळजीत पडला. गंमत करू नकोस अवंतिका. बाबांनी सांगितलंय की या महिन्यात घरात काही अचानक खर्च आले आहेत, त्यामुळे पैसे जुळत नाहीयेत. मग आपण बाबांकडे पुन्हा मागूया. नको, त्यांच्यावर आधीच खूप खर्च आहे. मला त्यांना आणखी त्रास द्यायचा नाही. मग काय करणार? माहित नाही, कदाचित सरांना काही दिवसांची मुदत मागेन. काही दिवस? अरे, आपण दोघे मिळून 500 रुपये वाचवू शकतो. आपण कसे? सगळ्यात आधी सांग, तू रोज शाळेतून आल्यानंतर काय खातोस? समोसा. आणि मी? तू चॉकलेट. बस, काही दिवस समोसा आणि चॉकलेट बंद. काय? म्हणजे फी भरायच्या आधी माझ्या पोटाची फी भरायची बंद? हो, आणि फक्त एवढंच नाही, आपण घरी छोटंसं बचत अभियान सुरू करू. म्हणजे? बाहेरचे खाणे बंद, अनावश्यक वस्तू खरेदी बंद आणि घरातील कामात आई बाबांना मदत. त्यातून जेवढे पैसे वाचतील ते आपण जमा करू. पण 500 रुपये जमतील का? आपण प्रयत्न तर करूया. अडचण आली म्हणून बसून राहायचं नसतं.
तू एवढी शहाणी कधीपासून झालीस? तुझी बहीण आहे ना, तुझ्यापेक्षा हुशार होण्यासाठी रोज सराव करते. त्या दिवसापासून दोघांनी बचत सुरू केली. अविनाशने बाहेरचा समोसा खाणे बंद केले. अवंतिकाने चॉकलेट घेणे बंद केले. दोघांनी घरातील छोटी मोठी कामे करण्यास आईबाबांना मदत केली. काही दिवसांनी दोघांनी बचत केलेले पैसे मोजले. 1, 2, 3. अरे वा, जवळपास 500 रुपये झाले. म्हटलं होतं ना, 2 जण एकत्र आले की अडचण छोटी होते. हो, पण एक सांगू, तुझं डोकं जास्त चालतंय की माझं? याचं उत्तर तुला अजून हवंय? नाही, चेहऱ्यावरूनच उत्तर मिळालं. पहिल्यांदा मुलांनो, या भावंडांनी कशा प्रकारे समंजसपणा दाखवून अडचण सोडवली. हो ना आजी. काही अडचणी आपण आई-वडिलांना त्रास न देता स्वतः सोडवू शकतो. याच उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रसंग होता. आजी, बहीण भाऊ म्हणजे एकमेकांचे ढाल तलवार असतात ना. हो सुमा, तू अगदी योग्य बोललीस. अशी बहीण भावाचं गोड नातं जपणारी एखादी घटना तुमच्याही आयुष्यात घडली असेलच ना. हो आजी, आता मला आठवले. त्या दिवशी माझ्या वर्गातील ऋषिकेश माझ्यावर खोटा आड घेत होता की मी त्याची पेन्सिल चोरली. त्याने इतर मुलांनाही तसे सांगितले. त्यामुळे मुले मला चोर चोर बोलू लागली. आजी, सुमा तर खूप घाबरली होती. तो त्याच्या पालकांना घेऊन येईल असे म्हणत होता. अरे बापरे, मग काय केलेत तुम्ही? मी मधल्या सुट्टीत सुमित दादाला सर्व सांगितले. आजी, मग मी सुमाच्या टीचरला भेटलो व त्यांना सर्व सांगितले. टीचरने ऋषिकेशला त्याची पेन्सिल कशी होती ते विचारले. नंतर सर्व मुलांची दप्तरे चेक केली. अरे बापरे, पेन्सिल भेटली का? हो आजी, पेन्सिल त्याच्याच दप्तरात एका वहीत होती. त्यामुळे त्याला दिसली नव्हती. टीचरने ऋषिकेशला सर्व वर्गासमोर सुमाची माफी मागायला सांगितले. आजी, माझा सुमित दादा पण बेस्ट आहे. हो, खरंच. शाबास सुमित, तू योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन सुमाला संकटातून वाचवलंस. अविनाश व अवंतिका यांच्या आयुष्यातील पुढची घटना पहा. एके दिवशी अवंतिका शाळेतून घरी आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. ती घरात आली आणि सरळ खुर्चीवर बसली. अविनाशनं तिच्याकडे पाहिले. काय झालं? आज तुझा चेहरा असा का दिसतोय? शाळेत तुझ्या डब्यातला लाडू कुणी खाल्ला का? दादा, त्यापेक्षाही मोठी अडचण आहे. अरे देवा, आता काय झालं? माझी विज्ञानाची वही हरवली. फक्त वही हरवली म्हणून एवढी काळजी? फक्त वही नाही रे, त्यात माझे पूर्ण वर्षभराचे नोट्स आहेत. उद्या विज्ञानाची टेस्ट आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या वही सोबत तुझं ज्ञानही गायब झालं. दादा, माझी थट्टा करू नकोस. ठीक आहे, ठीक आहे. शेवटची कुठे पाहिली होतीस? शाळेच्या बाकावर. मग शाळेतच राहिली असेल. चल, आपण शोधूया. पण शाळा तर बंद झाली असेल. मग उद्या सकाळी लवकर जाऊ. पण आधी घरी शोधूया. दोघांनी घरातील टेबल, कपाट, दप्तर, पलंगाखाली, अगदी सोफ्याच्या खालीही शोधले. इथेही नाही. तुझ्या दप्तरात नीट पाहिलंस का? हो. पुन्हा पहा. अवंतिकानं दप्तर उघडले. अरे, ही तर इतिहासाची वही आहे. हो, पण विज्ञानाची वही कुठे आहे? माहित नाही. अविनाश थोडा विचार करू लागला. थांब, आज तू शाळेतून येताना कुठे कुठे गेलीस?
शाळेतून बसमध्ये आले, मग दुकानाजवळ थांबले आणि मग घरी आले. म्हणजे वही दुकानाजवळही पडली असू शकते. पण आता काय करायचं? आपण उद्या सकाळी आधी बसमध्ये पाहू, मग दुकानात विचारू आणि नंतर शाळेत शोधू. तू माझ्यासोबत येशील? अर्थात. बहीण अडचणीत असताना भाऊ घरी बसून चहा पीत बसणार का? दुसऱ्या दिवशी दोघे लवकर उठले. त्यांनी बसमध्ये आणि दुकानाजवळ चौकशी केली. शेवटी शाळेत गेल्यावर शिपाया करून त्यांना एक वही मिळाली. दादा, हीच माझी वही. वा, म्हणजे तुझं हरवलेलं ज्ञान परत मिळालं. धन्यवाद दादा. मला धन्यवाद नको. पुढच्या वेळी वहीला नाव आणि फोन नंबर लिही. हो, आणि दादा, काय? आजपासून मी माझ्या वस्तू नीट सांभाळणार. छान. कारण तुझी वही शोधताना माझा कालचा गृहपाठही हरवला. काय? तोही हरवला? हो. बालमित्रांनो, अविनाश आणि अवंतिकाच्या या प्रवासातून आपण काय शिकलो? संकट शाळेत असो, रस्त्यात असो वा आयुष्यात, बहीण भावाचं ऐक्य आणि बुद्धिमत्ता असेल तर प्रत्येक अडचणीवर मात करता येते. आजी, उद्या रक्षाबंधन आहे ना, म्हणून मी सुमित दादाला स्वतः तयार केलेली राखी बांधणार आहे. मी पण माझ्या छोट्या सुमाला तिच्या आवडीचे गिफ्ट देणार आहे. मुलांनो, तुम्ही दोघे नेहमी असेच एकत्र राहा.